काल रात्रीच्या सुमारास पाचोरा शहरातील बळीराम नगर परिसरातील श्रीकृष्णनगर या ठिकाणी मोठ्या घरफोडी झाल्याचा अंदाज सकाळी लक्षात आल्यानंतर त्या घरातील नागरिक आपल्याला सांगत आहेत, रहिवासी, की कशा पद्धतीने या ठिकाणी चोरी झाल्याचा अंदाज सांगत आहे. सांगा, आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव छोटू बडगुजर. मी त्यांचा गुरुबंधू आहे. त्यांचे जवळ वारले होते धुळ्याला. ते जवायला ठेवण्यासाठी ते गेलेले होते रविवारपासून. तर आज जेव्हा तो मुलगा आला त्याला तेव्हा समजलं की आपल्या घरामध्ये चोरी झाली बा असं म्हणून. किती वाजता आला सकाळी तो? जे संध्याकाळी आला तो संध्याकाळी. सारित्रकडून. हां, तर आज 6 वाजेचा दरवाजा आला. आता माहिती पडलं आता संध्याकाळी. माहिती पडलं. हो. त्याने पाहिलं दरवाजा उघडा आहे. पाहिलं घरात चोरी झालेली दिसली. ते कपाटामध्ये त्याचे कानातले 3.5 ग्रामचे होते, मणी मंगळसूत्राची पोत होती, लच्छा होते, बेले होते, 50,000 रुपये ते बांधकामवाल्याला देण्यासाठी वसनवारी आणलेले होते. ते द्यायचे म्हणून ते आणि घरात ठेवलेले होते. घर बांधकामासाठी किती रक्कम आणली होती ते पाहून? त्यांनी पहिले आता 50 पहिले दिले होते 1 लाख रुपये, आणि आता 50,000 रुपये द्यायचे होते त्यांना. हां. ते घरकुल मंजूर झालंय ना त्यांचं. मग तोपर्यंत करून घेऊ बा तेवढं. हप्ता भेटायला आपल्याला अडचण येणार नाही आता. दादा काय करतात, जॉब वगैरे? हा भाऊ तिथं फर्निचरच्या कामाला जातो रोजाने. काय रोजाने? 300 रुपये रोज. कोणत्या ठिकाणी दादा? मी जुना अंधेरी रोडला आहे. जुन्या अंतर्गत. त्याच्या आई धुणं भांड्याचं काम करते. बघितलं, अतिशय गरीब कुटुंबातील घर या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 2 लाखाच्या आसपासची रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आलेली आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का? नाही, त्या फोन लावला होता. तिथं ते 3 हवालदार आले होते. त्यांनी फोटो वगैरे काढले त्यांच्या समोर. चोरी झालेली जागेचाही फोटो काढला. त्यांनी आलेले त्यांचाही फोटो काढला. त्यांनी सांगितलं की सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत या साहेबांसमोर. साहेब आता नाही आहे. हो, आपण सकाळी तुमची कंप्लीट करून घेऊ. बरं. मग सकाळी घटना घडल्या म्हणजे सकाळी आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर परत त्या ठिकाणी रिपोर्ट? हा, देणार आहे ते. चालेल.